मुंबईतील थंडी आता गायब होऊ लागलेली आहे. मुंबईत आता आज सकाळपासूनच जे ढगाळ वातावरण आहे ते सध्या अनुभवायला मिळते. माझ्या पाठीमागची संपूर्ण दृश्य आपण बघतोय की मुंबईत आज सकाळपासूनच ढगाळ वातावरण आहे. खरं तर काल कमाल तापमानाने 35 ते 37 अंश सेल्सिअसचा टप्पा गाठलेला होता आणि हे तापमान सरासरीपेक्षा तब्बल 4 अंशांहून अधिक होते. खरं तर पुढील 24 तासात पारा हा असाच राहण्याची शक्यता प्रादेशिक हवामान खात्याने वर्तवलेली आपल्याला पाहायला मिळते आणि त्याचनुसार आज संपूर्ण मुंबईत हा ढगाळ वातावरण असलेला आपल्याला पाहायला मिळत आहे. मुंबईत मागील 2 दिवसापासून उकाड्याची जाणीव होत होती, त्यामुळे कमाल पारा हा 35 अंशापर्यंत गेलेला होता. गुरुवारी जर पाहायला गेलं तर कुलाबा येथे 35.2 व सांताक्रूज येथे 37.2 अंश सेल्सिअसची नोंद झालेली होती आणि हे तापमान सरासरीपेक्षा अनुक्रमे 4.2 व 4.8 अंशांनी अधिक असलेले आपल्याला पाहायला मिळत होते. या दरम्यान यापेक्षा आर्द्रता देखील सरासरी 70 ते 80% दरम्यान होती. त्यामुळे कुठेतरी आकाश भागात काही प्रमाणात ढगाळ वातावरण जे होतं ते सध्या पाहायला मिळालेलं आपल्याला पाहायला मिळते. हवामान कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार मुंबई शहर आणि उपनगरात पुढील 24 तासात दुपारी किंवा संध्याकाळी अंशतः ढगाळ वातावरण असेल असा अंदाज व्यक्त केलेला होता. पारा सुद्धा जो आहे तो 4 अंशांनी वाढलेला आपल्याला पाहायला मिळतो आणि सध्या मुंबई आणि उपनगरातील काही भागात हे ढगाळ वातावरण अनुभवायला सध्या आपल्याला पाहायला मिळतंय. व्हिडिओजने हरीश नेगीसह नंदकिशोर गावडे, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.